परत आता आला हा बघा, याच्यामध्ये हे ऍक्सिडेंट पॉइंट आहे. कमिटमेंट, पॉलिटिक्स, आंदोलनं आणि आश्वासनं चालू राहतील. मला वाटतं नेक्स्ट गणपतीला परत कमिटमेंट मिळेल आणि परत लोकांना माहिती नाही का, माहिती नाही लोक शॉर्टकट का नाही घेत. नमस्कार, माझं नाव प्रगट लोक आणि वेलकम टू अवर ब्लॉग. आता मी आहे इकडे, विराज आहे आणि इकडे सुशील भाऊ आहे. ओके, तर आता आम्ही चाललोय ते मुंबईकडे. जस्ट लांजा सोडल्या मागे, कारण तुम्हाला माहिती आहे लांजापर्यंतचा रस्ता एकदम मक्कानच आहे. ओके, सो आता याच्या पुढचा जो रस्ता आहे याचं काम अजून पण चालूच आहे आणि कुणी काही कमिटमेंट दिली गेली होती की गणपतीपर्यंत एक लेन कम्प्लीट होणार आणि डिसेंबर 2023 पर्यंत अख्खा मुंबई गोवा हायवे कम्प्लीट होणार. तर आपण जो मुंबई गोवा हायवे 2023 पर्यंत जो कम्प्लीट होणार होता तर तो कसा कम्प्लीट झालाय तर ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. ओके, तर त्याच्याशिवाय आपण नेहमी कशेरी घाटामधून जातो, पण कशेरी घाटामध्ये ना स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तर तिकडे आपलं कधी थांबणं होत नाही. तर आज आपण तिकडे थांबून स्वामी समर्थांच्या मठाला पण व्हिजिट करणार आहोत, तिकडे पण दर्शन घेणार आहोत. ओके, तर तुम्हाला दाखवतो तो 2 लेन हायवे आपला कसा मस्त रेडी झालाय. तो बघा, हा इकडे 1 लेन हायवे आहे आणि तिकडे दुसरा लेन हायवे आहे. सो हा आता कम्प्लीट झालेला आहे. ओके, तिकडे असा तो असा रस्ता आहे, एक्स्ट्रा बनवतात, पण हा हायवे तर बघा चांगला आहे. ओके, पण तुम्हाला सारखे जम सोडलं तर बघा एकच लेन कम्प्लीट झालेली आहे आणि ती लेनचं काम अजून सगळं पेंडिंगच आहे आणि अशी कितीतरी ठिकाणी येतील. ओके, लांजावरून निघालोय, मध्ये उतार होता त्यावेळी तर भरपूर मोठं काम बाकी आहे, फोडाफोडीचं वगैरे. येताना तर आम्ही याच रस्त्याने आलो, त्यामुळे डोंगरामध्ये तर बरंच काम बाकी आहे. आता हे बघा, हे तर पॅचेस असेच राहिलेले आहेत. याच्या आधी पण एक मोठा पॅच गेला, सगळा खडखड पॅच होता आणि हा बघा, हा रस्ता तर डांबरीच आहे आणि इथे तर म्हणजे 2 लेन होण्याची काही शक्यता पण दिसत नाही, असं काहीचा प्रकार आहे. आता याचं काय डायव्हर्जन वगैरे काढलं असेल ते तर काही दिसत नाहीये. आहे का डायव्हर्जन विराज? म्हणजे बघा, याचं दोन्ही लेनचं काम बाकी आहे. डोंगर पोखरणे बाजू आहे. हो, ओके. सो आता हा कधी बनणार काय माहिती. हा 2023 डिसेंबर पर्यंत तर बनणं शक्यच नाहीये. हा बघा, हा इथून आता त्यांनी 1 लेन रेडी केलेली आहे पण ती चालू नाही झालेली आहे, दुसरी लेन तर होणं बाकीच आहे. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की एवढंच की जेव्हा गणपती बाप्पा येतात ना, गणेश चतुर्थी येते, तेव्हा लोकांचा जरा आवाज वाढतो. मग सगळेच जरा कोकणी माणसं ओरडायला लागतात की बाबा रस्ता इनकम्प्लीट आहे, रस्ता खराब आहे. आणि मग पॉलिटिकल पार्टीज पण येतात, आंदोलन करतात आणि मग कमिटमेंट्स दिल्या जातात. आणि त्यानंतर मग त्या कमिटमेंटचं काय होतं या डोळ्यांनी बघता जात तुम्ही. हा रस्ता मी तुम्हाला मुद्दामून दाखवतोय कारण ऍटलीस्ट हा रस्ता जरी झाला ना तरी आम्हाला साधं समाधान मिळेल. बाकी पुढे माणगाव आणि पेड हा जो रस्ता आहे कोलाडचा वगैरे, तर त्याची अवस्था तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. त्यामुळे तो रस्ता सोडून दिलेला आहे, त्याचं काय नाही. ओके, तो जेव्हा होईल तेव्हा होईल. कारण आम्ही आता पण जाताना पण आम्ही बायपास करूनच जाणार आहोत. आम्ही माणगाववरून जाणार निजामपूर मार्गे पालीला आणि पालीवरून मग आम्ही जाणार ते खोपोलीला. पुढचा रस्ता तर आम्ही एक्सपेक्टेशन सोडून दिलेले आहेत. पण इकडे पण बघा, आता हा 1 लेन आहे ना, ही डांबरी आहे आणि हा डोंगर आहे बघा, हा असं फोडून ठेवलेला आहे. पण इथे हा पूर्ण फोडला पण नाही गेलेला आहे. आता हा कधी फोडणार आहेत आणि कधी दुसरी लोन स्टार्ट होणार आहे काय माहिती. म्हणजे हे आता असं बोलू नये कारण 2 वर्ष पण अजून हे काम कम्प्लीट होईल असं तर वाटत नाहीये. बाकी सगळं धन्यवाद. अजून काय बोलू, आपण काय ऍक्टिव्हिस्ट नाही आहोत. ओके, की उठाव वगैरे करायला, आंदोलन करायला. बघा केवढा मोठा खड्डा बघा. आता हा रस्ता पुढे आहे, आता बघा आपला नॉर्मल 1 लेन जे म्हणतात ना, 2 लेन तर त्या झालेल्या आहेत असं. पण याच्यावरूनच प्रवास चालू आहे. खरं तर अजून बघा त्या साईडची अजून सपाट केली आता. ओके, पण अजून लेन बनवायला वेगळी आहे. आता बघूया, तर ते म्हणतात अजून 31 डिसेंबरला वेळ आहे, तोपर्यंत किती कम्प्लीट होतं आपण बघू शकतो. पण असं तरी झाला 2 लेन तरी ना, म्हणजे या जाऊन येऊन तरी आम्ही बोलू की खूप झालं आमच्यासाठी, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. बाकी कमिटमेंट, पॉलिटिक्स, आंदोलनं आणि आश्वासनं चालू राहतील. असा एवढा रस्ता करून दिला तरी बस आहे ना सुशील भाऊ? बस झाला. आम्हाला मोठे एक्सपेक्टेशनच नाहीत. असा रस्ता तरी आम्हाला पेंट पर्यंत म्हणजे सॉरी पनवेल पर्यंत मिळाला ना, म्हणजे वडखळ वगैरे सगळं क्लिअर करून द्या असा रस्ता 2 लेनचा तरी. समृद्धी महामार्ग, हा आम्ही त्याला समृद्धी महामार्ग समजू आणि आम्ही आमचा प्रवास करत राहू. बाकीच्या काही आश्वासन कमिटमेंट नाही मिळाली तरी चालते. 1 लेन तरी बनवा जाण्या येण्यासाठी पनवेल पर्यंत. त्यानं आम्हाला त्यांची सवय होती आणि त्याच्यावरून पण आमचा प्रवास मस्त व्हायचा. ऍक्च्युली 12 तासात घरी पोहोचायचो, आता त्याला 14 तास लागायला लागले. म्हणजे 14 तास लागतात. आता मला असं वाटतं 10-12 वर्ष व्हायला लागली, 14 वर्षाचा वनवास कम्प्लीट होईल. आता परत इथे तसंच झालं. आता हा डांबरी आहे, आता तिकडे कायच नाही. याच्या मधलं काम कधी होणार? शक्यताच नाही आहे. हे काय 15 दिवसाचं काम नाही ना, हे 6 महिन्याचं पण काम नाही, वर्षभराचं काम आहे जवळपास. नाही, रस्ता नाही केला हरकत नाही, पण पॅचेस जे आहे, खड्डे आहेत ते तरी वेळेवर बुजवा, जेणेकरून गाडी आपटणार नाही. जुन्या रस्त्याचे जे बघा परत आता आला हा बघा, याच्यामध्ये हे ऍक्सिडेंट पॉइंट आहे.
रात्रीचं जर स्टेअरिंग वगैरे फिरली हातात ना चुकून खड्ड्यात आता जाऊन इथे सगळं फोडून ठेवलेलं आहे दुसऱ्या लेनचं काम. पण ते बघा ना केवढे मोठमोठे दगड आहेत. आता हे सगळं कधी क्लिअर होणार, कधी सपाट होणार, कधी होणार, आता सगळेजण विसरलेले आहेत. नाही कोणाचं आंदोलन आहे ना पॉलिटिक्स आहे. मला असं वाटतं आता ह्याचा परत एकदा ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल ना लोकसभेच्या इलेक्शनला, म्हणजे आपल्या 2024ला. तोपर्यंत सगळं शांत राहील आणि मग परत लोकसभा 2024ला आंदोलन होतील. त्याच्यामुळे बघा जे आंदोलन करतात त्यांना आपला पाठिंबा राहील. पण मी तर काय जास्त रिव्हॉल्युशन मध्ये बिलीव्ह नाही करत, रिव्हॉल्युशन मध्येच बिलीव्ह करतो. करतायत त्यांना करू द्या, पण थोडा एवढं केलात ना तरी खूप झाला आम्हाला. बाकी काय नाही, एवढा असा रस्ता बनवून द्या जायला यायला पनवेल पर्यंत. आणि मध्ये मध्ये असे पॅच पण येतात जेव्हा जरा बरं वाटतं. बघा हा रस्ता मस्त आहे आणि तिकडचा रस्ता पण काम चालू आहे. अरे पण तिकडे JCBचं काम चालू होतं. आता हा बघा इकडे पण थोडंफार काम झालं पण कम्प्लीट नाही केलं आणि इथे डांबरीच राहिलं आहे. तर ॲटलिस्ट हे आता अशा ठिकाणीचं काम आहे, कम्प्लीट करून तिकडे जोडलं असतं तर बरं झालं असतं. तर बघा पुढचं काम आता बाकीच आहे की सगळं आता हा सगळं डांबरीचं आहे. आता यायला नाही ना म्हणतं वर्ष तर जाणारच आहे. पण ठीक आहे, आपण कंप्लेंट नाही करू शकत कारण यस हा रस्ता तरी चांगला आहे आणि एवढा असला तरी आम्हाला बस झाला. बघा आता लवकरच येते पाली आणि पालीमधून मग आपण तुम्हाला माहिती आहे शॉर्टकट घेतो नेहमी आपण. का हातखांब्यावरून जात नाही कारण हातखांब्याचा रस्ता परत खराब आहे. आणि हे बघा इथे परत तसंच हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे असे मधले मधले पॅचेस. इथे वाटतं हे ब्रिजचं काम आहे. जेव्हापासून ती चिपळूणच्या ब्रिजची दुर्घटना झालेली आहे तर तेव्हापासून तर बाबा ब्रिजबद्दल काही न बोललेलंच बरं. हळूहळू काम करा, काय काही नाही आम्हाला. अशा दुर्घटनेपेक्षा दुर्घटनाचे देर बरे. ते आता असं झालेलं आहे, तुम्ही करा काय काही नाही आपल्याला. ते याची लपडी नको पडापडीची, श्रद्धा सबुरी. यस ओके. अच्छा ना पुढून तो तिकडून जातो ना कोल्हापूरला साखरपा. सो इथे पण हे बऱ्याच दिवसापासून काम बाकी आहे. मला असं वाटतं ब्रिज बनवणार आहे तिकडे पालीला पण. कमीत कमी सिटी मधलं तरी लाईफ रोड झाला पाहिजे लवकरात लवकर सिटी, कारण दुकानदारांना खूप त्याचा त्रास होतो. बघा ते काय आहे सगळं धुळीचं साम्राज्य. हे काम तर कधीपासून पेंडिंगच आहे ना. आपण तो रस्ता चूज करू शकतो कोल्हापूरचा, पण ना जेवढा आपल्याला आता CNG लागतो ना तो तेवढा पैसा ना टोल मध्ये संपून जातो. आणि आम्हाला आता काय माहिती सवय झालेली आहे या रस्त्याने जायची. आम्हाला खूप फॅमिलियर वाटतं की सगळी नावं गावं सगळं पार्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही कम्फर्टेबल असतो खालून. आणि एवढे एक्स्ट्रा किलोमीटर पण जावे लागतात आपल्याला तिकडून गोल फिरून जायचं म्हणजे. त्याच्यामुळे आता बघा हे इथे सगळं काम पेंडिंगच आहे. त्या साईडला सगळी खडीच पडलेली आहे, येऊन पडलेलं आहे. तर हा ब्रिज तर आता नाही होऊ शकत. या ब्रिजला व्हायला ॲटलिस्ट 2 वर्ष तरी लागतीलच लागतील. सो बघा आता आपण आहोत पालीमध्ये आणि आता पालीमधून आता वेळ झाली ती शॉर्टकट घ्यायची. ओके तर आता आपण पटकन शॉर्टकट घेऊया कारण पुढचा रस्ता जरा जास्तच खराब आहे. ओके कारण हातखंब्याला वगैरे काम चालू आहे. तर बघा आता इथून एक उजवीकडे डांबरी रस्ता दिसतोय बघा. ही रिक्षा गेली बघा. किती शॉर्टकट करतात बघा, किती वाचवतात बघा, किती वाचवतात. तर आता ते लवकरच होईल. तोपर्यंत बघा ही जी गाडी निघाली ना इथून आपल्याला राईट टर्न मारायचा सामंत कॉलेजच्या इथून. विनंती थांबा. इथून तुम्ही आतमध्ये गाडी टाका. इथून आता काम चालू आहे बघा. हा रस्ता सरळ येणार आहे असं बघा. JCB वगैरे लागलेले आहे. आणि हा माझा एक वन ऑफ द फेवरेट रोड आहे कारण मस्तच रस्ता आहे. कारण तुम्ही बघितला असेल हा रस्ता माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा. आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही लोक शॉर्टकट का नाही घेत कारण बरेच किलोमीटर वाजतात. या रस्त्याला ट्रॅफिक नसतं आणि रस्ता तसा पूर्वी थोडा खराब होता स्पेशली उतरणीला. बघा भाऊ नदीला तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे आणि आपण लेफ्टन मारलेलं आहे. शाळेतली सगळी मुलं उभी आहेत बघा. आणि आता स्ट्रेट या रोडने आपण पटापट निघून जाऊया. सरळ रस्ता आहे, चुकण्यासारखं काही नाही आहे. पण तरी सुद्धा नेटवर्क आहे तर तुम्ही गुगल मॅप लावून ठेवू शकता. सो बघा मध्ये हा रस्ता थोडासा असा खराब आहे पण ठीक आहे आणि नॅरो पण रस्ता आहे. त्यामुळे जरा गाडी सांभाळून चालवा. ST वगैरे आली ना तर जरा तुम्ही अडकण्याची शक्यता असते. पण साईडला काढून निघते ST. ओके पण हे फक्त ना पाली टू भाऊ नदी फक्त 9 किलोमीटर अंतर आहे. डायरेक्ट परत तुम्ही हायवेवरती येता आणि हातखंब्यावर तुम्हाला परत फिरून जावं लागतं. आता इथे रस्ता थोडा खराब आहे. 1-2 किलोमीटरचा पॅच फक्त सुरुवातीला. नंतर मग परत रोड चांगला होतो आणि मग परत उतरताना स्लाइटली खराब आहे पण ठीक आहे. अंतर बरंच वाटतं तुमचं याच्यात. तर बघा आता परत चांगला रस्ता आला. असं म्हटलं पॅच आला. हे असं असतं रस्त्यांचं. रस्ते पण मला असं वाटतं ऐकतात. चांगलं म्हणलं की वाटतं वाईट पॅच देतात. बघा ना सुंदर आतली गावं आणि सगळी झाडी आणि आंबे आहे तिकडे पण. हापूस आंब्याची झाड काजू आहेत. असं वाटतं हा पण रस्ता थोडा आता खराबच झालाय ना. हा इथून थोडा किलोमीटरचा पॅच खराब आहे. नंतर पूर्ण चांगला आहे. रोड मेन रोडला हायवेला लागेल. आताच काम झालं. भाऊ नदी 7
7 किलोमीटरवरती आहे. 7 किलोमीटरला आपण परत एकदा हायवेला जॉईन करू. आणि आतल्या रस्त्याला मस्त छोटी छोटी गावं आहेत, मजा येते इथून जायला, पुढे एक वेगळा एक्सपिरियन्स. आणि बघा हा रस्ता तसा चांगला आहे बघा, आणि जरा रस्त्याचं रुंदीकरण पण करण्यात आलेलं आहे बघा, साफसफाई केलेली आहे. आणि त्याच्यावरून आता आपण चाललो, मस्त सॉन्ग पण लागलंय, या तर पिया की आहे, आणि सुशील भाऊना करून कॉल पण आहे. हे बघा रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे, SCB इज फुल ऑन. आणि पुढे रस्ता चांगला आहे तसा बघा, असं डांबरीकरण आहे, मध्ये थोडा पॅचमध्ये खराब होत होतो, पण मला वाटतं त्या रस्त्याचं काम पण होऊन जाईल लवकर. आता पुढे खड्डे नाही, आता पुढे खड्डे नाही, आता पुढे सोसाट आहे, पण सांभाळूनच चालू आहे, छोटा नॅरो रस्ता आहे. थोडा आराम हां, कारण पटकन कळत नाही, कारण इकडे डावीकडे फॉल आहे, पण बरंचसं अंतर तुमचं वाचतं, चांगली गोष्ट आहे. मग एक सुंदर गाव आलं आहे आता, गाव इकडे उजवीकडे शाळा आहे वाटतं, पाण्याची टाकी, छोलीची आठवण झाली, पाण्याचे वळवंट आलं वळवंट, आणि मोठमोठे हे पाईप येऊन पडले त्यासाठी माहिती नाही. रास्ताधनाचे धान्य दुकान, रेशन दुकान. आणि बघा परत एकदा आपण मेन हायवेला लागलेलो आहे, आणि जसं तुम्हाला म्हटलं हे बघा परत आले आहेत. एक तर डांबरी रस्ता आहे, आणि डांबरी रस्त्यावरती पण पॅचेस खराब आहेत. इथे डोंगर फोडलेला आहे, पण आता हा डोंगर अजून चांगला फोडायचा आहे, आणि प्लस तो रस्ता रेडी करायचा आहे. म्हणजे इथे तर 1 लेन हायवे पण रेडी नाही आहे एक साईडचा. आणि आता जसं आपण पुढे बघूया की काय परिस्थिती आहे. म्हणजे हे जे मध्ये मध्ये जे पॅचेस राहिले आहेत ना, इथे तर मला वाटतं अजून 2 वर्ष सहज जातील. इथे काम चालू आहे आता बघा फोडाफोडीचं, पण अजून फोडाफोडीचं काम चालू आहे, रस्ता बनणार वेळ अजून आहे बघा. इथे टाकलेले आहेत, मागे एक मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे, ते ब्रिज बनायला मला वाटतं अजून 1 वर्ष सहज जाईल, सहज. 2023 कमिटमेंट तर मला वाटत नाही, त्यामुळे फिश आहे. आता हाच बघा, आता इथे फक्त डांबरी रस्ता आहे, आणि या डांबरी रस्त्याच्या उजवीकडे तर बघा, अरे हा डोंगर तर आता अख्खा फोडायचा आहे, हा फोडणार आणि त्यानंतर रस्ता बनवणार. तर मग आता मी काय बोलू, अंदाज पण आता आपण वर्तवू शकत नाही किती वेळ लागेल, 1 वर्ष की 2 वर्ष. पण आपल्याला मला वाटतं नेक्स्ट गणपतीला परत कमिटमेंट मिळेल डिसेंबर 2024ची, तर ती आपण एक्सेप्ट करू आनंदाने. पण ऍटलीस्ट 1 लेन बनवून टाका, काय म्हणता. हा बघा आता इकडे सगळंच फोडायचं सुरुवात केली आहे. हा बघा हा अख्खा डोंगर फोडायचा, त्याच्यामुळे इकडे तर दुसरी लेन बनणं जाण्या येण्याची वेगळी इथे शक्यच नाही आहे. तर बघा हे सगळं फोडायचं बाकी राहिलं. हे पाऊ नदीच्या पुढचा पॅच आहे संगमेश्वर पर्यंतचा. संगमेश्वरानंतर परत चावर्डेच्या नंतर परत काम बऱ्यापैकी झालेलं आहे, पण या कामाला तर बराच वेळ लागेल, 2 वर्ष तर अजून सहज लागतील. बघू ही पुढे वळण आहे, आरामात चालवा. बघा हे तर अजून सगळंच बाकी आहे, इथपासून जरा वाढवलंय त्यांनी, इकडचं वाढवलंय, इकडे केलंय त्यांनी हा फोडण्यापेक्षा. बघा असे काही पॅचेस आहेत जिथे हा पण रोड रेडी नाही, तो पण रोड रेडी नाही, पण काम चालू आहे. बघूया असे पॅचेस कधीपर्यंत कम्प्लीट होतात. पाणी आलं काय रोडवरती, जाडजूड इथे काही ना काहीतरी सिक्युरिटी करावी लागेल, कारण की जरा माती बुजबुजीत वाटते. आणि आता परत एकदा आपण आलो ते सिमेंटच्या रोडवरती, ज्याची आपण एक्सपेक्टेशन्स करतो, एवढं तरी झालं तरी खूप झालं. सो आता लवकरच येईल आपलं संगमेश्वर, आणि मग संगमेश्वरनंतर मग पुढचा सावर्डेनंतर रस्ता बऱ्यापैकी छान होतो. आता हा मधला पॅच आहे, त्याचं काम मला असं वाटतं ॲटलिस्ट 2 वर्ष तरी चालेल. बघा इकडे जरा ढोडाफोडीचं काम चालू आहे, डोंगर फोडतात. आणि आता आपण आलो ते संगमेश्वरच्या जवळ, आणि जसं तुम्हाला बोललो इथे अजून पण डांबरीचा रस्ता, हे रोड वाईडनिंग अजून बाकी आहे. ते बघा हो इथे होईल का तुम्हाला वाटतं डिसेंबर 2023ला कम्प्लीट रस्ता, कम्प्लीट करून नक्की सांगा. पण काही बोला या पट्ट्यामध्ये ॲटलिस्ट काम तरी चालू आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. ओके आता ते माणगाव, कोलाड, वाकण, पेण हा जो आपला सुप्रसिद्ध पट्टा आहे, इकडे तर कामच चालू आहे, थोडं चालू आहे मध्ये मध्ये. बाकीचं तिकडे मोठमोठ्या ब्रिजचं काम तर धप्पच आहे. मग नका डोंगर फोडला बघा, म्हणजे काम चालू आहे फोडायचं, सुट्टेला फक्त वेळ लागेल, पण होईल काम कधी ते माहिती नाही. आणि आता आपण पोचलो ते बघा संगमेश्वरला, या ब्रिजचं काम चालू आहे, कारण गरजच आहे बाबा, हा ब्रिज तर भरपूरच नॅरो आहे, बराच वेळ इथे ट्रॅफिक जाम होतं. काम तरी कम्प्लीट होते लवकरात लवकर, म्हणजे हळूहळू करा, दुर्घटनाचे देर बरी. आता आपण संगमेश्वरच्या पुढे आलो आहे. आता सावर्डेपर्यंत रस्ता जसा ओके आहे, आणि सावर्डे नंतर तुम्हाला माहिती आहे रस्ता चांगला होता, पुढचं काम झालेलं आहे. आता संगमेश्वर टू ऍक्च्युली पाली, किंवा आपण म्हणू शकतो राजापूर. तो संगमेश्वर टू राजापूर हा जो पॅच आहे ना, सो इथलंच काम बऱ्यापैकी बाकी होतं, पण ऍटलिस्ट आता एवढं समाधानाची गोष्ट आहे की ते काम चालू आहे. आता ते कधी कम्प्लीट होईल, म्हणजे कुठच्या डिसेंबरमध्ये ते सांगू शकत नाही. डिसेंबर 2023ला तर कम्प्लीट नाहीच होणार, ओके जसं बोलण्यात आलेलं आहे. पण ते ठीक आहे ओके, कारण कसं आहे बघा, प्रत्येक राजकीय पक्ष एक एक कमिटमेंट देत राहतो, त्यांना पण माहिती असतं ते इम्प्रॅक्टिकल असतं आणि ते नाही होऊ शकत, पण तरीसुद्धा काम आहे आश्वासन देणं तर पॉलिटिशियनचं, ते देतील. पण ठीक आहे ॲटलिस्ट प्रयत्न तरी करतात
ओके, आता तुम्ही बोलाल की अरे मी त्यांची साईड घेतोय, साईड नाही घेतोय. जे फॅक्ट आहे ते आपण एक्सेप्ट केले पाहिजेत. मला असं वाटतं हे काम नाही होऊ शकत एवढ्या लवकर. ॲटलिस्ट 1-1.5-2 वर्ष तरी लागतील. खूप फास्ट काम केलं तरी 1 वर्ष तरी नक्कीच लागेल. म्हणजे नेक्स्ट डिसेंबर तर उजाडेल, पण ॲटलिस्ट ते प्रयत्न करतात. आणि असं आपण कोणत्या पक्षाला दोष देणार आहोत. ओके, कारण या प्रकल्पाचं काम आपल्या मुंबई गोवा हायवेचं काम तुम्हाला माहिती आहे जवळजवळ आता 14 वर्ष व्हायला आली, 12-13 वर्ष तर झालीच. तर त्याच्यामुळे या पक्षाबद्दल वाईट बोला, त्या पक्षाबद्दल वाईट बोला, त्याच्यात काय आपल्याला काही इंटरेस्ट नाही. रस्त्याची काम झाल्याची मतलब आणि काम चालू असल्याची मतलब. आता अशी पण ठिकाणी आहेत तिकडे ते कामच चालू नाही आहे त्याच्याबद्दल काय. पण ठीक आहे, चला त्याला आम्ही बायपास करतो. ओके, आज पण तेच करणार आहे. माणगाववरून बायपास करूनच जाणार आहे. हा सुशील भाऊ, बायपास करूनच जाणार. कोण गाडीची वाट लावून घेईल. सो संगमेश्वरच्या पुढे पण थोडं काम बाकी आहे. पण बघा इथे रस्ता रुंदीकरण तरी जायला आहे. हा इथे डांबरीत रस्ता आहे, दुसरी लेन बनवायची आहे. पण हे सगळं सावर्डेपर्यंत. आता संगमेश्वर टू राजापूर आणि संगमेश्वर टू सावर्डेच्या मधला काही भाग. सावर्डे आला की रस्ता चांगला व्हायला लागतो, जो आता होईल. आता म्हणजे 1 लेन तर रेडी झालेली आहे आणि दुसरी लेन पण म्हणजे झालेली आहे ऑलमोस्ट. आणि त्यानंतर मग जेव्हा आपलं चिपळूण वगैरे येतं फक्त ब्रिजचं काम बाकी आहे. आणि मेन तर आपला टनेल आता तो थोड्या दिवसासाठी चालू केलेला, लोकांना व्हिडिओ बनवण्यासाठी चालू केलेला वाटतं गणपतीसाठी. लोक खुश झाली टनेल चालू झाला. आता 6 महिने झाले अजून टनेल बनतोच आहे. डिसेंबरला तर चालू नाही होणार वाटत नाही. त्यातलं काम चालू आहे. मला वाटतं अजून नेक्स्ट गणपती येईल तेव्हा परत टनेल चालू करते. बघा इथे पण संगमेश्वर एवढून पुढे आलो आहे आपण सावर्डेच्या पलीकडे. आणि आता इथून बघा डेरबाण 32 किलोमीटर, आरवली 17-2 किलोमीटर. तिथे पण अजून रस्ता डांबरीच आहे, तिथे सिमेंटीकरण झालं नाही आहे. बघा इकडे ब्रिज आहे, डावीकडून गणेश्वर मंदिर आहे कसब्याला, तिथे गेलो नाही. हा ब्रिज रेडी आहे, तिकडचा ब्रिज अजून इकडेच ब्रिज बनवणार आहे. तो त्याने अजून पण तात्पुरतं चालू ठेवलेलं आहे. हा इकडे केवढा मोठा डोंगर फोडलाय बघा. तसं टफ काम आहे. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे बरेच डोंगर आहेत तिथे पण बघा केवढी फोडाफोडी झालेली आहे. आता हा ब्रिज वरतूनच जातील आपल्या गाड्या. तर या ब्रिजला पण बघा नाही म्हणता अजून 1 वर्ष तर सहजच आहे. ओके, तर ठीक आहे. आता लवकरच सावर्डे येईल, म्हणजे चांगला रस्ता पण दाखवणार मी तुम्हाला. नुसते काम चालू आहे किंवा वाईट रस्ता नाही दाखवणार. आणि जसं तुम्हाला बोललो वाईट रस्ता दाखवला तसं चांगला रस्ता पण दाखवतो तुम्हाला. मला बोललो की आम्हाला 2 लेनची एक्सपेक्टेशनच नाही आहेत. 1 लेन जरी झालं ना तरी खूप छान आहे. आणि बघा असा 1 लेन जरी असं चांगला सिमेंटचा करून दिला ना तरी आमची गाडी मस्तपैकी स्टार्ट जाते. आता आपला प्रवास सावर्डेकडे चालू आहे आणि इथून पुढे तसा चांगला रस्ता आहे. प्रवास कंटिन्यू करत राहू आपण. मस्त मजा येते. असं किती छान वाटतं बघा. असा तरी रस्ता पनवेलपर्यंत झाला ना तरी आम्ही सुसाट निघून जाऊ, टेन्शन नाही. एवढंच बनवून द्या. पण गाडी 80च्या स्पीडनेच चालवा. रिक्वेस्ट आहे, गाडी 80च्या स्पीडनेच चालवा. किती चांगला रस्ता असतो, किती चांगला रस्ता असतो. आणि जसं सावर्डे जवळ आलाय तसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा दोन्ही साईडचा रस्ता रेडी आहे आणि आपली गाडी आता सुसाट वेगाने चालली आहे. सावर्डे म्हणा किंवा आपलं चिपळूण म्हणा. चिपळूण सिटीमध्ये थोडा वेळ आपल्याला ट्रॅफिक लागेल, पण अदरवाईज खेड, भरणा नाका आणि पुढपर्यंत म्हणजे कशेडीच्या टनेलपर्यंत हा असाच रस्ता आहे. चांगला रस्ता आहे, एकदम छान. मोठ्याच्या मळ्यावरती पण छान आहे. फक्त आता तो कशेडी टनेल जर असता ना तर आमचा बराच वेळ वाचला असता. सो जोपर्यंत आपला आता कशेडी घाट चालू आहे तोपर्यंतच म्हटलं कणेरी म्हटलं पण जाऊन घेऊया ना, कारण इन फ्युचरमध्ये जेव्हा टनेल चालू होईल तेव्हा प्रवास जास्त टनेलमधूनच होणार आहे, कशेडी घाटातून कमी होईल. आज दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्याशिवाय आता आज आपण जेवायला जाणार आहोत ना ते आपल्या फेवरेट हॉटेल स्वयंसिद्धला. मला माहिती आहे मी जनरली जेव्हा व्हेज जेवायचं असतं ना तेव्हा आम्ही तिकडेच जेवतो. आणि आज मठात पण जायचं, सोमवार पण आहे. तर मस्तपैकी आपण जाऊया हॉटेल स्वयंसिद्धला. आज बघूया काय जेवायचं ते, इकडे गेल्यावर डिसाईड करू.